नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूरच्या समाजकारणात, राजकारणात काही अग्रक्रमाने नावं घेतली जातात. असंच एक नाव म्हणजे सत्यजित उर्फ नाना कदम साहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक विशेष मुलाखत त्यांची घेत आहोत. नमस्कार कदम साहेब. नमस्ते. कदम साहेब, सर्वप्रथम आमच्या चॅनेलच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आजपर्यंतच्या राजकीय सामाजिक वाटचालीबद्दल काय सांगाल? सामाजिक वाटचाल जास्त आहे, राजकारण कमी आणि समाजकार्य जास्त आहे. आमच्या वडील आदरणीय कैलासवासी शिवाजीराव कदम साहेब यांनी जेव्हापासून महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून ते नगरसेवक म्हणून काम केलं. उपमहापौर झाले, महापौर झाले आणि त्यांनी समाजामध्ये त्यांची एक ओळख निर्माण केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पद्धतीनं मी सध्या गेले 25 वर्ष समाजकार्य करत आहे आणि त्याचं आम्हाला समाधान आहे. आजपर्यंतची जी सामाजिक राजकीय वाटचाल झालेली आहे, तर या सामाजिक राजकीय वाटचालीत तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कुणाची खंबीर अशी साथ मिळाली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या वडिलांचंच मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचं होतं आणि दुसरे म्हणजे आमचे गुरुवर्य आदरणीय माधवराव महाडिक साहेब. वा. तुम्ही 2 वेळा कोल्हापूर उत्तरची विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. तर एक वेळ अशी होती की भाजपची लाट होती आणि तुम्ही काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी अशी परिस्थिती होती, जर तुम्ही प्रयत्न केले असते तर तुम्हाला भाजपचं तिकीट मिळालं असतं आणि तुम्ही आमदार देखील झाला असता. तो एक निर्णय चुकला, म्हणजे काँग्रेसच्या तिकिटावर तुम्ही निवडणूक लढवली, तो एक निर्णय चुकला असं तुम्हाला वाटत नाही का? 2010 साली माझी राजकारणाचा प्रवास सुरू झाला आणि त्यावेळी काँग्रेस पक्षातून मी पहिली निवडणूक लढवली नगरसेवक पदाची आणि लगेच 14ला विधानसभा लढवण्याची संधी मिळाली आणि काँग्रेस पक्षानं मला एवढी मोठी संधी दिली. तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर माहिती तुटली, शिवसेना भाजपची युती तुटली आणि त्यानंतर ऑफर आलेली होती भाजपची. पण ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला तो तडा जाऊ नये म्हणून मी त्यावेळी मला माहिती होतं की मोदी साहेबांची लाट होती, भाजपची लाट होती, तरी देखील ज्या पक्षाने माझा विश्वास ठेवला त्या पक्षाचा विश्वासघात करू नये म्हणून मी ती निवडणूक लढवली. पण त्याच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सगळ्या इथल्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला. मग तो एक निर्णय चुकीचा असं वाटते तुम्हाला? चुकला असं वाटतंय? चुकला म्हणता येणार नाही. मी मगाशी म्हटलं ना, ज्या पक्षाने आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला निवडणूक लढण्याची संधी दिली, फक्त राजकारणातला 4 वर्षाचा माझा स्वतःचा अनुभव. आमच्या वडिलांचा खूप मोठा अनुभव होता. आमचे भाऊ सुनील कदम साहेब होते, यांचा अनुभव होता. पण त्या पक्षातल्या प्रमुख होते, इथले आमदार होते, माजी गृहराज्यमंत्री होते, त्यांच्याबरोबरची सगळी टीम होती. या सगळ्यांनी माझा विश्वासघात केला. आता तुमची एक ओळख होती, महाडिक गटाचे शिलेदार म्हणून तुमची एक ओळख होती. तर महाडिक गट सोडून शिवसेनेत का यावंसं वाटलं? आता या कोल्हापूरच्या जनतेला सगळं याबद्दल इतिहास माहिती आहे, त्याबद्दल बोलणं मला उचित वाटत नाही. कोल्हापूरच्या जनतेला मी का महाडिक गट सोडला, मी का भारतीय जनता पार्टी सोडली, ह्याच्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेला, अखंड जिल्ह्याला माहीत झाले आणि राज्य लेवलच्या सगळ्या नेत्यांना पण हा विषय माहिती आहे. त्यामुळे त्यावरती मला बोलणं उचित वाटत नाही. बरं. आता तुम्ही शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहात. एक मुख्य नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय. तर शिवसेना शिंदे गट हा नवीन पक्ष आहे. या पक्षाबद्दल काय सांगाल? नाही नाही, शिवसेना हा खूप जुना पक्ष आहे, नवीन म्हणता येणार नाही. आता पक्षात तुम्ही नवीन आहात. पक्षात मी नवीन आहे, पण पक्ष खूप जुना आहे आणि हिंदुत्ववाद हा मुद्दा घेऊन हा पक्ष पुढे गेलाय. भारतीय जनता पार्टीचा पण तोच मुद्दा आहे. समविचारी पक्ष आहे, त्यामुळं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या पक्षामध्ये काम करण्याची संधी आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिल्या. कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून आता मला त्यांनी नेमणूक केलेली आहे. अखंड जिल्ह्यामध्ये आता जर पाहिलं, भारतीय जनता पार्टीनंतर शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्याची घोडदौड अतिशय जोरात चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य राज्य लेवलच्या शिवसेनेतनं आम्हाला मिळतं. काहीही काम असेल कार्यकर्त्यांचं, ते अतिशय जलद गतीनं होतात.
त्यामुळं शिंदे सेना म्हणता येणार नाही, शिवसेना आणि त्यांचे आदरणीय प्रमुख आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, युवा नेते खासदार, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली घोडदौड शिवसेनेची जोरात चालू आहे. आणि भविष्य काळामध्ये जिल्ह्यामध्ये 100% शिवसेना हा एक नंबरचा पक्ष. आता 5 आमदार आहेतच, पण भविष्य काळामध्ये देखील शिवसेना हा पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबरलाच राहील. शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असताना काही तुम्ही नियम किंवा अटी शर्ती अशा काही ठेवल्या होत्या का? किंवा एखादं सत्तेतील पद मिळण्याबाबत काही तुमचे बोलणं झालं होतं का? भारतीय जनता पार्टी सोडत असताना विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये शिवसेना प्रवेश केला. हा प्रवेश माझा विश्वासघात झाला म्हणून मी केलेला आहे. मी कोणतीही नियम अटी घालून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यावेळी आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की तू शिवसेनेमध्ये काम कर, भविष्य काळामध्ये तुझा 100% शिवसेना चांगल्या पद्धतीनं मान सन्मान करेल. आणि मला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द म्हणजे हा शब्द असतो ते कधीही खाली पडू देत नाहीत. आत्तापर्यंत तुमचं कायम प्रयत्न राहिलेले आहेत आमदारकीसाठी. 2029च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही नियोजन केले आपण? नाही, मी मगाशी म्हटलं, आमच्या वडिलांच्या पासून आम्ही समाजकार्य करत आहे. राजकारण म्हणून किंवा आमदारकी असेल, नगरसेवक असेल, महापौर व्हावं म्हणून आम्ही कोणतेही काम कधी केलेलं नाही. समाजकार्य आमचं चालू राहील आणि मला नक्की खात्री आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरची जनता मला न्याय देईल. आता आत्तापर्यंतच्या वाटचालीत एखादा असा क्षण आहे किंवा अशी एखादी घटना आहे की कायम सदैव स्मरणात राहील? नगरसेवक 2010 साली झालो त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती आणि कायम खंत होती की महाविकास आघाडीची सत्ता आणि कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकावा. 2000 परवाची झालेल्या 25च्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकला आणि केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच राज्यामध्ये आहे आणि राज्यामधलं सरकार कोल्हापूरच्या जनतेने निवडून दिलं. हा सगळ्यात राजकारणातील माझ्या आयुष्यातला चांगला दिवस आणि चांगला क्षण. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एखादा नवीन संकल्प किंवा एखादी नवीन संकल्पना आहे का? संकल्प हे कायम चालूच असतात. आई अंबाबाईची एवढीच प्रार्थना आहे की सगळं चांगलं होऊ दे, कोल्हापूरची डेव्हलपमेंट चांगली होऊ दे, महाराष्ट्राचा चांगला विकास होऊ दे. आता युद्धजन्य परिस्थिती जी चालू आहे ती लवकर थांबू दे, महागाई थांबू दे, सामान्य माणसांना न्याय मिळू दे, एवढीच संकल्पना. आणि काय रेग्युलर आमचं जनसेवा जी चालू आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला जनसेवा करायची संधी मिळू दे. कदम साहेब, आज वाढदिवसाच्या घाई गडबडीत वेळात वेळ काढून कोल्हापूर ब्रेकिंगसाठी तुम्ही वेळ दिला, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.